मी राजकारणात जेव्हा आलो तेव्हा एकच गोष्ट शिकलो की इन पॉलिटिक्स पेशन्स इज अ व्हर्च्यू. तुम्हाला पेशन्स असला पाहिजे, शिवाय ऐकण्याची सवय असली पाहिजे, तुम्हाला विष पचवता आलं पाहिजे. आता तर तुम्ही गेले 2 वर्ष बघताच आहे मी किती विष पचवतो. त्यामुळे विष पचवण्याची देखील सवय मला आहे. हे सगळं करून मला असं वाटतं की शेवटी आपलं ध्येय काय आहे. राजकारणामध्ये पदं भोगण्याकरता आलेलो नाही, संपत्ती तयार करण्याकरता आलो नाही. इतकी 25 वर्ष महाराष्ट्राच्या विधानसभेत आहे, कुठलीही शाळा उघडली नाही, कॉलेज उघडलं नाही, साखर कारखाना उघडला नाही, सूतगिरणी उघडली नाही, कुठलंही स्वतःकरता वैयक्तिक एम्पायर तयार केलं नाही. केवळ आणि केवळ जी काही जनतेची सेवा करता येईल ती करण्याकरता इथे आहे. तेव्हा माझे स्टेक्स काहीच नाही आहेत. म्हणजे अनेक लोकांना राजकारण याकरता टिकवायचं असतं की राजकारणामुळे त्यांचा धंदा टिकतो. माझा धंदाच नाही आहे. त्यामुळे मला ज्या दिवशी लोक घरी पाठवतील त्या दिवशी शांतपणे घरी जाईल. आणि म्हणून मला असं वाटतं की हां, मी मनुष्य आहे, राग मला कधी कधी येतो, पण तरी देखील मी हे निश्चितपणे सांगतो की विष पचवण्याची खूप मोठी क्षमता माझ्याकडे आहे आणि त्यामुळे ते मी विष पचवत असतो आणि पुढे जात असतो. अनेक वेळा पत्रकार देवेंद्र फडणवीस यांना अडचणीचेच प्रश्न विचारतात. मात्र वाक्चातुर्य असलेले देवेंद्र फडणवीस पत्रकारांच्या प्रत्येक खोचक प्रश्नाचं तितकंच चोख असं उत्तर देखील देतात. नुकताच एका वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती दर्शवली. तिथे त्यांची जाहीर मुलाखत देखील घेण्यात आली. या मुलाखती दरम्यान पत्रकाराने 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भामध्ये देवेंद्र फडणवीस यांना अनेक प्रश्न विचारले, ज्यांची देवेंद्र फडणवीस यांनी चपखल उत्तरं दिली आणि विश्वास व्यक्त केला की 2024 मध्ये पुन्हा एकदा महायुतीचंच सरकार स्थापन होईल. महायुतीमध्ये जागा वाटपावरून काहीही संशय नाहीये किंवा कुठलाही गोंधळ नाहीये हे सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं. सोबतच उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस महाराष्ट्रामध्ये कसं गलिच्छ राजकारण करत आहे हे दाखवून द्यायला सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी कुठलाही आडपडदा ठेवला नाही आणि महाभकास आघाडीचं बिंग आपल्या मुलाखती दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी उघड केलं. देवेंद्र फडणवीस यांची ही संपूर्ण मुलाखत बघण्या अगोदर तुम्हा सर्व प्रेक्षकांना एक छोटीशी विनंती आहे. प्रपंच परिवाराने सुरू केलेल्या हिंदू प्रपंच या नव्या कोऱ्या YouTube चॅनलवर नुकताच हवन करण्याचे फायदे किती आहेत आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून हवन करणे किती योग्य आहे आणि गरजेचे आहे याची माहिती देणारा एक छानसा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकला क्लिक करा आणि हवन का करावं, त्यामागे शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे हे सांगणारा व्हिडिओ नक्की बघा. सोबतच हिंदू प्रपंच या YouTube चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. आपला धर्म आणि आपलं शास्त्र यांबद्दलची विस्तृत माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. आपल्या पुढच्या पिढीला ती देणं हे आपलं नैतिक कर्तव्य आहे. तेव्हा हिंदूंमध्ये एकजूट वाढवा. हिंदू प्रपंच या हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या YouTube चॅनलला भरपूर पाठिंबा द्या, सहकार्य करा, सबस्क्राईब करा. महाप्रपंच या YouTube चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. आता बघूया देवेंद्र फडणवीस यांनी महाभकास आघाडीचा बुरखा कसा टराटरा फाडलाय. एक वर्ष पहिल्या वर्षपूर्ती निमित्तानं या आयोजित कॉन्क्लेव्हमध्ये सहभागी झालेले आहेत. फडणवीसजी, आपल्याला आठवत असेल आजच्याच दिवशी 1 वर्षापूर्वी पुढारीवर सरकार म्हणून आपण कार्यक्रम केला होता आणि कदाचित मराठी टेलिव्हिजन न्यूज इंडस्ट्रीच्या इतिहासात पूर्ण सरकारचे जे प्रमुख, ज्याला त्रिमूर्ती हा शब्द फडणवीसांनीच दिलेला आहे, ती त्रिमूर्ती उपस्थित होते आणि त्यांचा इंटरव्ह्यू झाला होता. त्यानंतर आता हे आमचं 1 वर्ष झालेलं आहे आणि तुमची 2 वर्ष झालेली आहे, 2-2.25 वर्ष. त्यामुळे सुरुवात करत असताना एक आपल्या या बोलण्याच्या या चर्चेच्या निमित्तानं सगळेच प्रश्न येणार आहेत. तर ते एक फ्रेम ऑफ रेफरन्स या सगळा आढावा घेत असताना आणि तोंडावर निवडणुका असताना कशा प्रकारे आढावा घ्या, कशी गेली ही 2 वर्ष आणि काय आहे पुढचा अजेंडा, काय आहे विजन? पहिल्यांदा तर पुढारीला 1 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि 1 वर्षामध्ये तुम्ही निश्चितपणे एक आपला मार्क ज्याला आपण म्हणू शकतो तो मराठी मनावर या क्षेत्रात देखील उमटवला. प्रिंट क्षेत्रात तर पुढारी होताच, विविध क्षेत्रात होता, पण इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या क्षेत्रामध्ये
निश्चितपणे एक चांगलं काम तुम्ही उभं केलं, त्याबद्दल तुमच्या शुभेच्छा. खरं म्हणजे मी असं म्हणेन की गेले जे 2-2.25 वर्ष आमचे आहेत, हे अत्यंत वेगानं गेलेले 2-2.25 वर्ष आहेत. पण या वेगामध्ये आम्ही विकासाचा वेग कमी होऊ दिला नाही. ज्यावेळी आमचं सरकार बनलं होतं त्यावेळी माझ्या पहिल्या इंटरव्ह्यूमध्ये मी सांगितलं होतं की महाराष्ट्र हा इन्व्हेस्टमेंटमध्ये मागे गेला आहे. 2020 साली गुजरात नंबर 1 झाला, 2021 साली कर्नाटक नंबर 1 झाला. मी सांगितलं आता आमचं सरकार आलं आहे, आता नंबर 1 महाराष्ट्र होणार. आणि मला सांगताना आनंद वाटतो की 2022-23 आणि 2023-24 या दोन्ही वर्षामध्ये महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंटमध्ये आम्ही नंबर 1 आणला. आणि आपल्या नंतरची जी राज्य आहेत त्यातली कर्नाटक, गुजरात, दिल्ली तिघांची मिळून जेवढी इन्व्हेस्टमेंट आहे त्यापेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट एकट्या महाराष्ट्रात आली. ही महाराष्ट्राला एक गती देण्याचं काम आपण केलं. इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट्स असतील, आपण पाहू शकता आता समृद्धी महामार्गाचं काम असेल, मुंबई कोस्टल रोडचं काम असेल, अटल सेतूचं काम असेल, पुणे नागपूर मुंबई मेट्रोचं काम असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या जे काही आमचे इरिगेशनचे प्रोजेक्ट्स होते त्या इरिगेशन प्रोजेक्ट्सचं काम असेल, ही सगळी कामं अतिशय वेगानं आम्ही या ठिकाणी पूर्ण केली. एक प्रकारे मी असं म्हणू शकेन की प्रशासनाला आणि विकासाला वेग आणण्याचं काम हे आम्ही गेल्या 2-2.5 वर्षात केलं आहे. ही झाली 2 वर्षाच्या बद्दलची तुमची कमेंट. पण या निमित्तानं तसंही निवडणुकींच्या निमित्तानं तुमचं घोषणापत्र येईल, तुम्ही भाषणं वगैरे करालच. पण 1 ट्रिलियनचं जे अजेंडा आपण ठेवलेला आहे, केंद्र सरकारने ठेवलेलं आहे, भाजपचं ते महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे की भारत ही 5 ट्रिलियन इकॉनॉमी झाली आहे, $5 ट्रिलियन इकॉनॉमी झाली पाहिजे आणि महाराष्ट्र $1 ट्रिलियन तर महाराष्ट्राचं कॉन्ट्रीब्युशन पाहिजे. तर या मिशन $1 ट्रिलियन महाराष्ट्र या दृष्टीने देवेंद्र फडणवीसांचं, भाजपचं, महाराष्ट्राचं 2024 विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काय विजन आहे? का पहिल्यांदा तर आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की $1 ट्रिलियन इकॉनॉमी कशा करता. तर $1 ट्रिलियन इकॉनॉमी करण्याचा अर्थ असा आहे की अधिक गुंतवणूक झाली पाहिजे, त्यातनं अधिक रोजगार निर्मिती झाली पाहिजे आणि त्याचा ट्रिकल डाऊन इफेक्ट म्हणून गरिबी निर्मूलनाचं जे काम आपण हातामध्ये घेतलेलं आहे ते काम आपल्याला या $1 ट्रिलियन इकॉनॉमीच्या माध्यमातून पूर्ण करता येईल. त्यामुळे आपण जोपर्यंत ग्रो होणार नाही, जोपर्यंत ग्रोथ आपली होणार नाही, जोपर्यंत गुंतवणूक आपली वाढणार नाही, तोपर्यंत आपण आपली जी युवा शक्ती आहे या युवा शक्तीच्या हाताला काम देखील देऊ शकणार नाही. आणि म्हणूनच आपण एक रोडमॅप त्याचा तयार केला. आपल्याला कल्पना आहे की एन चंद्रशेखरन जे टाटा सन्सचे प्रमुख आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली आपण 20 वेगवेगळे CEOs त्याच्यामध्ये घेतले होते. आपण एक ॲडवायझरी कमिटी जी तयार केली होती आणि त्याच्यामध्ये सगळे सेक्टर होते. म्हणजे ॲग्रिकल्चरचं सेक्टर असेल, लॉजिस्टिक्सचं सेक्टर असेल, इंडस्ट्रीचं सेक्टर असेल, हेल्थकेअर असेल, शिक्षण असेल, सगळीकडचे प्रथितयश लोक घेऊन त्यांच्या माध्यमातून आपण एक रोडमॅप तयार केला. आज बघा देशामध्ये महाराष्ट्र असं आहे की आपण $500 ट्रिलियनचा मार्क पार केला यावर्षी. वी आर मोर दॅन $500 ट्रिलियन नाऊ. आपल्या मागचे लोक हे आपल्यापेक्षा बरेच मागे आहेत. त्यामुळे पहिली सबनॅशनल $1 ट्रिलियन इकॉनॉमी ही महाराष्ट्र होऊ शकतो. त्या दृष्टीने गुंतवणूक वाढवणं, गुंतवणुकीची एफिशियन्सी वाढवणं, या सगळ्या गोष्टींवर आपण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी भर देतो आहे. आज आपण बघा की रस्त्यांचं जाळं आपण तयार करतो, इरिगेशनचे प्रोजेक्ट्स तयार करतो. आपण वैनगंगा, नळगंगा यासारखा जो प्रोजेक्ट एक घेतला की या एका प्रोजेक्टमध्ये पोटेन्शियल आहे की 10 लाख एकर जमीन आणि ती कुठली तर संपूर्ण विदर्भातल्या दुष्काळी भागाची ओलिताखाली या एका प्रोजेक्टने येणार आहे. त्याला आपण आता मान्यता दिली, त्याचं टेंडर आपण काढलेलं आहे. त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी उत्तर महाराष्ट्रामध्ये नारपारचं आता त्याला मान्यता दिली की ज्यातनं 10 TMC पाणी हे गिरण्याच्या जो काही तुटीचा खोरा आहे त्याच्यात जाणार आहे. आता आम्ही वर्किंग करतो आहे जवळपास 50 TMC पाण्यावर की जे समुद्रात वाहून जाणारं पाणी आम्ही गोदावरीच्या खोऱ्यामध्ये मराठवाड्यामध्ये आणतो आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या या पिढीने दुष्काळ पाहिला, पण पुढच्या पिढीला दुष्काळ पाहावा लागू नये
असा आमचा प्रयत्न आहे. आणि त्याचसोबत एक अजून महत्त्वाचा जो आम्ही कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे, आपल्याला माहिती आहे की कोल्हापूर आणि सांगली सातत्याने पुराखाली येतात, कारण आपला हा सगळा खूप पावसाचा प्रदेश आहे. पुढे कर्नाटकने धरण बांधलेलं आहे, त्यामुळे दरवर्षी पूर येतो आणि तिथे आपल्याला बरंच नुकसानीला सामोरं जावं लागतं. आता आम्ही योजना तयार केली आणि वर्ल्ड बँकेने त्या योजनेला मान्यताही दिली आहे. 4,000 कोटीची योजना आहे, ज्याच्यामध्ये पुराचं पाणी डायव्हर्ट करून आम्ही ते तुटीच्या भागामध्ये, पश्चिम महाराष्ट्रातला जो तुटीचा भाग आहे आणि त्यासोबत उजनीमध्ये आणून मराठवाड्यामध्ये तुटीच्या भागामध्ये कसं आणता येईल याचं आता आम्ही नियोजन केलेलं आहे. त्यामुळे एकूणच जर आपण बघितलं तर विविध क्षेत्रांमध्ये आज गुंतवणूक आपण बघितली तर पूर्वी गुंतवणूक केवळ आपल्याला मुंबई, ठाणे किंवा पुण्यापर्यंत सीमित दिसायची. आता मोठ्या प्रमाणात गुंतवणूक नाशिकलाही होते आहे. संभाजीनगरला परवा टोयोटोची एवढे मोठी गुंतवणूक त्या ठिकाणी आली. नागपूरमध्ये गुंतवणूक होते. त्यामुळे गुंतवणूक देखील मोठ्या प्रमाणात आपण वाढवली आहे. आणि हे सगळं करत असताना विशेषतः आपण सस्टेनेबिलिटीवर खूप मोठ्या प्रमाणात जोर दिला आहे. आज पंप स्टोरेज जे हायड्रोचे प्रोजेक्ट्स असतात, जवळजवळ 30,000 मेगावॅटचे प्रोजेक्ट्स आपण त्याचे MOU साईन केले. जवळपास 5,000 मेगावॅटचं तर आपण आता त्याचं काम देखील जे आहे ते सुरू केलेलं आहे. आज महाराष्ट्रामध्ये आपण शेतकऱ्यांना 16,000 मेगावॅट वीज देतो आणि आपल्याला कल्पना आहे की आपल्याला ती वीज जवळपास 8 रुपयाला पडते आणि शेतकऱ्यांकडनं आपण 1 रुपया, ₹1.25 घेतो. आता तो तेही माफ केलं आपण नवीन बजेटमध्ये. त्यामुळे एक मोठं क्रॉस सबसिडायझेशन आपल्याला करावं लागतं, बजेटमधनं ते द्यावं लागतं. आपल्याला इंडस्ट्रीवर त्याची क्रॉस सबसिडी टाकावी लागते. त्याचं सोलरायझेशन आपण सुरू केलं आणि मला सांगताना आनंद वाटतो की गती बघा, 1.5 वर्षामध्ये 12,000 मेगावॅटचे कामं आम्ही सुरू केले आहेत. आणि देशातलं हे पहिलं डिस्ट्रीब्युटेड सोलर सिस्टीमचं एक काम आहे की ज्याच्यामध्ये आपण फिडरला सोलर करतो आहे आणि अजून 4,000 मेगावॅटचं पुढच्या 1-1.5 महिन्यात सुरू होईल. म्हणजे पुढच्या 2 वर्षामध्ये संपूर्ण 16,000 मेगावॅट वीज ही सोलरमधनं येईल. आमच्या शेतकऱ्याला आज अर्धे दिवस रात्री वीज मिळते, अर्धे दिवस दिवसा वीज मिळते. त्याला 12ही महिने दिवसा वीज मिळेल. आणि त्याचा मुख्य फायदा असा आहे, एन्व्हायरमेंटल फायदा तर आहेच, पण आज 8 रुपयाची जी वीज विकत घ्यावी लागते ती आम्हाला ₹2.80 ते ₹3.08 मिळेल. म्हणजे जवळजवळ आम्ही क्रॉस सबसिडीचे 10,000 कोटी आणि वीज खरेदीचे 10,000 कोटी, 20,000 कोटी रुपये याच्यामध्ये वाचवू. त्यामुळे अशा प्रकारचे हे जे काही सगळे गुंतवणुकीचे प्रकार आपण सुरू केले आहेत, यातनं $1 ट्रिलियन इकॉनॉमीकडे आपली जी वाटचाल आहे ही अत्यंत वेगाने चाललेली आहे. आणि आपण असं म्हणतो की द रोड टुवर्ड्स $1 ट्रिलियन इकॉनॉमीमध्ये ज्याला आपण स्पीड ऑफ ट्रॅव्हल आणि स्पीड ऑफ डेटा या 2 गोष्टी अशा आहेत विच विल डिटर्मिन की आपली $1 ट्रिलियन इकॉनॉमी कशी असेल. आणि स्पीड ऑफ ट्रॅव्हल करता रस्त्यांचं जाळ आहे आणि स्पीड ऑफ डेटा करता आज आपल्याला माहिती आहे आपण फिनटेक हब तयार करतो आहोत. आज देशाच्या डेटा सेंटर कॅपॅसिटीची 60% डेटा सेंटर कॅपॅसिटी आपण महाराष्ट्रात उभी केली आहे. पुढचं जे काही डेटा सेंटर रिव्होल्युशन आहे हे महाराष्ट्र त्या ठिकाणी ते स्टिअर करणार आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या आपण करतो आहेत, इट इज लिडिंग टुवर्ड्स $1 ट्रिलियन इकॉनॉमी. मला असं वाटतं की निश्चितपणे महाराष्ट्र $1 ट्रिलियन इकॉनॉमी तसंही 2032-33 होईलच, पण आपल्याला तो 3 ते 4 वर्ष आधी करायचा आहे. जेव्हा देश $5 ट्रिलियन इकॉनॉमी होईल त्यावेळी महाराष्ट्र हा पहिली सबनॅशनल इकॉनॉमी झाला पाहिजे की जी $1 ट्रिलियन आहे. हा आपला प्रयत्न आहे. मला इथून पुढे जो सध्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे महाराष्ट्र शासनाचा लाडकी बहीण, तिथे मला जायचंच आहे. पण त्यापूर्वी एक पर्सनल प्रश्न. लोकमान्य टिळक म्हणाले होते की सार्वजनिक जीवनात जगताना, वावरताना तुम्ही डोक्यावर बर्फ ठेवायचं असतं आणि जेव्यावर खडीसाखर ठेवायची असते. तर मला फडणवीसजी आपल्याला विचारायचं आहे की तुमच्या ताफ्यामध्ये अख्खा ट्रक ठेवलेला असतो का बर्फाचा आणि खडीसाखरेचा? कसं जमतं की इतकी मला हे टेन्शन्स आणि सगळं काय चाललंय ते आम्ही सगळे बघतोय, तरीसुद्धा तुमचं एक ठेवणीतलं हास्य, टोमणे म्हणजे हलकंसं फक्त स्पर्श करायचा आणि मुद्दा सोडून द्यायचा. त्यामुळे खडीसाखरेचा वेगळा ट्रक आणि बर्फाचा वेगळा ट्रक ठेवता आपण. मी राजकारणात जेव्हा आलो तेव्हा एकच गोष्ट शिकलो की इन पॉलिटिक्स पेशन्स इज अ व्हर्च्यू. तुम्हाला पेशन्स असला पाहिजे,
शिवाय ऐकण्याची सवय असली पाहिजे, तुम्हाला विष पचवता आलं पाहिजे. आता तर तुम्ही गेले 2 वर्ष बघताच आहे मी किती विष पचवतो, त्यामुळे विष पचवण्याची देखील सवय मला आहे. हे सगळं करून मला असं वाटतं की शेवटी आपलं ध्येय काय आहे. राजकारणामध्ये पदं भोगण्याकरता आलेलो नाही, संपत्ती तयार करण्याकरता आलो नाही. इतकी 25 वर्ष महाराष्ट्राच्या विधानसभेत आहे, कुठलीही शाळा उघडली नाही, कॉलेज उघडलं नाही, साखर कारखाना उघडला नाही, सूतगिरणी उघडली नाही, कुठलंही स्वतःकरता वैयक्तिक एम्पायर तयार केलं नाही. केवळ आणि केवळ जी काही जनतेची सेवा करता येईल ती करण्याकरता इथे आहे. तेव्हा माझे स्टेक्स काहीच नाही आहेत. म्हणजे अनेक लोकांना राजकारण याकरता टिकवायचं असतं की राजकारणामुळे त्यांचा धंदा टिकतो. माझा धंदाच नाही आहे. त्यामुळे मला ज्या दिवशी लोक घरी पाठवतील त्या दिवशी शांतपणे घरी जाईल. आणि म्हणून मला असं वाटतं की हां, मी मनुष्य आहे, राग मला कधी कधी येतो, पण तरी देखील मी हे निश्चितपणे सांगतो की विष पचवण्याची खूप मोठी क्षमता माझ्याकडे आहे आणि त्यामुळे ते मी विष पचवत असतो आणि पुढे जात असतो. पण मग आता ज्या एम्पायर्सचा आपण उल्लेख केला त्याचे जे एम्पेरर्स आहेत ते मात्र सगळे कसे काय सोबत असतात? नाही, ते त्यांनी चूक केलं असं मी म्हणत नाही. म्हणजे एखाद्याने एम्पायर उभं करणे चूक थोडी आहे. कुठल्याही समाजामध्ये ऑन्टरप्रेनरशिपला जर तुम्ही चूक म्हणायला लागलात तर समाज कधी पुढे जाणार नाही. त्यांची राजकारणाची एक दिशा आहे, मी माझी राजकारणाची दिशा ठरवली की ज्या दिशेमध्ये मला केवळ समाजाची सेवा करायची आहे आणि त्याच्यामध्ये माझा फोकस हा गव्हर्नन्स असला पाहिजे. मी गव्हर्नन्स करता या ठिकाणी आलो आहे, सो गव्हर्नन्स माझा फोकस असला पाहिजे. त्यामुळे मी माझी दिशा ठरवली आहे. जे लोक उत्तम साखर कारखाने चालवतात चांगली गोष्ट आहे, त्यांनी चालवावं, त्यातनी राज्याचा नफाच आहे. फक्त माझा आक्षेप एकाच गोष्टी करताय की तुम्ही राजकारणाचा उपयोग फक्त स्वतःचं एम्पायर वाढवण्याकरता जेव्हा करता त्यावेळेस थोडा माझा त्याला आक्षेप आहेच. लाडकी बहीणकडे येऊया. लाडकी बहीण म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरची जी जगामध्ये अनेक ठिकाणी केलं जातं, तिकडे तर जगामध्ये असाही प्रवाद आहे की लोकांना सरसकट तुम्ही काही प्रमाणात पैसे दिले गेले पाहिजेत, बेरोजगारांना दिले पाहिजेत. त्याचं एक रूपांतर इथे आपल्याला लाडकी बहिणीच्या निमित्तानं बघायला मिळतं. आपण मगाशी जे विजन सांगितलं आणि महाराष्ट्राची जी $1 ट्रिलियन इकॉनॉमीच्या दृष्टीनेची वाटचाल सांगितली, काय काय होते ते सांगितलं. जर का महाराष्ट्र विकासाच्या या टप्प्यावर असेल तर आपल्याला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचा अवलंब करावा लागणं हे एक प्रकारे आपल्याला अजून सगळ्यांची उन्नती शासकीय पैशाच्या शिवाय होणारी उन्नती गाठू शकलो नाही याचं एक प्रकारे ते कबुली आहे. ती नाही, कबुलीचा प्रश्नच नाही आहे. आपण विकसित अर्थव्यवस्था नाही आहोत, आपण विकसनशील अर्थव्यवस्था आहोत. आत्ता कुठे 25 कोटी लोक गरिबी रेषेच्या वर आले आहेत. ते काही श्रीमंत नाही झालेले, ते गरिबी रेषेच्या वर आलेले आहेत. त्यामुळे आत्ता खूप मोठा आपला समाज असा आहे की जो निम्न मध्यमवर्गीय आणि गरीब आहे. आणि आपण हा जो काही सगळा विकास म्हणतो आहे, हा विकास कशा करता, तर शेवटी आपल्याला समजा समाजामध्ये लोकांना अशा प्रकारची मदतही करायची असेल तर तुमच्या तिजोरीत पैसे आले तर मदत कराल. तुम्ही नुसते वाटू शकत नाही. कोणाकडे पैशाचं झाड देखील नाही आणि कोणाकडे सोन्याचा हंडा देखील नाही. त्यामुळे तुम्हाला दोन्ही गोष्टी कराव्या लागतील. तुम्हाला पैसा जमाही करावा लागेल आणि पैसा वाटावाही लागेल. आता ही गोष्ट देखील खरी आहे की समाजामध्ये एक मोठा वर्ग असा आहे की ज्या वर्गाला अजून पूर्ण बेनिफिट मिळालेले नाहीत. ते बेनिफिट जेव्हा मिळतील तेव्हा आपण विकसित राष्ट्र होऊ. आणि आपण जर बघितलं असेल तर अनेक वेळा विकसित राष्ट्रांना देखील हे करण्याची गरज पडते. जसं कोविडच्या काळामध्ये अमेरिकेसारख्या राष्ट्रांनी देखील त्यांच्या जे काही त्यांची लोकसंख्या आहे किंवा त्यांचे जे काही सिटिझन्स आहेत यांना अशा प्रकारची मदत वर्षभर केली. त्यामुळे मला असं वाटतं की आत्ता आपण हे फुशारक्या मारण्याची गरजच नाही आहे की बाबा काहीतरी खूप विकसित आम्ही झालेलो आहोत त्यामुळे आमच्याकडे गरिबी आहेच आणि ते मान्य करूनच जर आपण पुढे गेलो तरच आपण त्या गरिबीवर काही ना काही मात करू शकतो. मग हे मान्य केल्यानंतर असं म्हणायचं का की भाजप ज्याचा रेवडीला विरोध होता त्याचा रेवडी ते लाडकी असा हा प्रवास झाला, हा एक प्रकारे कबुली आहे की आम्ही आता वास्तव ॲक्सेप्ट केलेलं आहे? मला असं वाटत नाही. शेवटी त्या वेळची जी परिस्थिती असते त्या परिस्थितीप्रमाणे तुम्हाला निर्णय करावे लागतात. आणि बेसिकली आपण जर बघितलं असेल तर आपली अर्थव्यवस्था जी मोठ्या प्रमाणात एक प्रकारे बूम
ज्याला आपण म्हणतो त्या बाजूला चालली होती, त्यात एक मोठा ठहराव ज्याला असं म्हणतो आपण हिंदीमध्ये, तो या कोविडच्या काळात आलेला आहे. त्यामुळे मॅक्रो लेवलवर जरी अर्थव्यवस्था आपल्याला अतिशय चांगली दिसत असली तरी निश्चितपणे मायक्रो लेवलवर काही ना काही कोविडचा परिणाम हा लोकांवर झाला. आणि म्हणूनच आपल्याला कल्पना असेल की कोविडनंतर देशाच्या प्रधानमंत्र्यांनी देखील मोठ्या प्रमाणात गरीब कल्याणाच्या योजना आणल्या की ज्या योजनातनं आपल्याला एक सस्टेनेबिलिटी त्यांच्यापर्यंत नेता येईल. आणि मला असं वाटतं की त्याच प्रयत्नांमध्ये एक आमचा प्रयत्न, आणि याच्यातला दुसरा महत्त्वाचा प्रयत्न काय आहे, आपण बघा की प्रधानमंत्री महोदय नेहमी असं म्हणतात की आपल्याला जर विकसित भारत घडवायचा असेल तर महिलांना आपल्याला अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी आणावं लागेल. आणि म्हणून प्रधानमंत्री महोदयांनी देखील महिला केंद्रित योजना खूप मोठ्या प्रमाणात केल्या. आता महाराष्ट्रामध्ये आम्ही तोच प्रयत्न करतो आहोत. या महिला केंद्रित योजना आहेत की ज्याच्या माध्यमातून लाडकी बहीणसारखी योजना असेल किंवा मुलींना मोफत शिक्षणाची योजना असेल, गॅस सिलेंडरची योजना असेल, आपल्या बचत गटांना त्या ठिकाणी खेळतं भांडवल देण्याची योजना असेल, या सगळ्या योजनातनं आपण आपल्या विकासाच्या चक्रामध्ये आपल्या लोकसंख्येचा जो अर्धा भाग आहे त्याला मानव संसाधनामध्ये परिवर्तित करणं, त्याला या विकासाच्या संपूर्ण वाटचालीमध्ये सोबत घेणं, अशा प्रकारचा देखील हा प्रयत्न आहे. त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे एखाद्या अर्थव्यवस्थेकरता याचा ताण देखील येत असतो, पण तो कधी कधी सहन करावाही लागतो. देवेंद्रजी, मी जसं आपण मगाशी पुढारीच्या 1 वर्षाबद्दल बोललो, तुमच्या 2 वर्षाबद्दल, एक 5 वर्षाचा 2019 पासूनचा आपण घेऊया. तेव्हाचं एक वातावरण, अनेक गोष्टी होत होत्या आणि त्याच्यानंतर आपण आज आहोत. महाराष्ट्र अस्वस्थ वाटतोय, अनेक घटना घडतोय, त्या घटना एका दुसऱ्या रेफरन्सनंतर पुन्हा येणारच आहे. तुमचं आता एक विश्लेषण काय महाराष्ट्राचा, जर का आपण स्काल्पेलने जसं शरीरशास्त्रज्ञ किंवा डॉक्टर बघतात तसं आपण बघितला महाराष्ट्राचा छेद काढून की काय चाललंय महाराष्ट्राच्या आतमध्ये, काय चित्र दिसतोय, महाराष्ट्र धगधगतोय, तसं असेल तर का करतोय, काय होती, एक्सटर्नल कारण आहेत का इंटरनल कारण आहेत, काय वाटतंय? बघा, 2 गोष्टी मी सांगेन. पहिले, आपण कुठलाही निवडणुकीचा काळ काढा, 19चे शेवटचे 6 महिने काढा, 14चे शेवटचे 6 महिने काढा, 9चे शेवटचे 6 महिने काढा, 4चे शेवटचे 6 महिने काढा, शेवटचे 6 महिने हे असेच असतात ज्यामध्ये भावना तीव्र असतात, ज्यामध्ये आरोप प्रत्यारोप होत असतात, ज्यामध्ये एक धगधगतं वातावरण असतं. त्यामुळे हे काही नवल आहे असं नाही आहे. पण एक मला महत्त्वाचा फरक हा दिसतो आहे की एक राजकीय क्षेत्रातला जो संवाद आहे हा महाराष्ट्रामध्ये कमी झाला आहे असं मात्र मी निश्चितपणे म्हणेल. आणि दुसरं एक म्हणजे कोण जबाबदार आहे कोण नाही याच्यावर खूप मोठी डिबेट होऊ शकते, पण काही संस्कार महाराष्ट्रातल्या राजकारणाने पाळले होते, ते बहुधा संस्कार कमी झालेले आहेत, कटुपणा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. या गोष्टी चिंताजनक आहे. म्हणजे मी 10 उदाहरणं सांगू शकतो, समोरच्यांनी काय केलं ते 5 उदाहरणं सांगू शकतात, मी काय केलं असू शकतं. पण मला असं वाटतं की हे जे काही एकूण वातावरण पाहायला मिळतं आहे हे कुठेतरी बदललं पाहिजे, हा कटुपणा कमी केला पाहिजे असं मला वाटतं. खरं तर मी कालच्या कोकणातल्या घटनेकडे येणार होतो, पण तुमचं आता हे बोलणं ऐकून मला असं वाटलं की कदाचित तुमच्या बोलण्याचा रोख हा जेव्हा उद्धव ठाकरे म्हणतात की आता बघतोच महाराष्ट्रात तू राहतो का मी राहतो असं ते म्हणाले, आणि सरळ सरळ सगळ्यांना माहिती की त्याचा उल्लेख कोणाच्या दिशेने, ती वेदना तुम्ही आता बोलून दाखवली. जे काय असेल त्यांच्या विधानाबद्दल काय म्हणा? नाही, आता खरं म्हणजे त्यांची विधानं असतील किंवा आता तुम्ही जर माझा विचार कराल तर आता विरोधी पक्षातले जेवढे नेते आहेत त्यांना सकाळी दुपारी संध्याकाळी मीच दिसतो, रात्री झोपेतही मीच त्यांना दिसतो. त्याच्यामुळे सगळ्यांची विधानं माझ्यावरच असतात. म्हणजे ज्या गोष्टीशी माझा दुरान्वयाने संबंध नाही त्याही माझ्याशी जोडल्या जातात, पण मला त्याची सवय आहे त्याच्यामुळे मला त्याचं काही वाटत नाही. पण मला असं वाटतं की उद्धवजी ज्या प्रकारची विधानं करतात, एखादा व्यक्ती जो मुख्यमंत्री पदावर राहिलेला आहे, शेवटी आपल्याला आक्रमक बोलावं लागतं, आक्रमक विधानंही करावी लागतात, पण ती करताना ज्या पदावर आपण राहिलो आहे त्या पदाचा काहीतरी मान आहे, त्याचा काहीतरी सन्मान आहे,
हे लक्षात घेतलं पाहिजे. ते घेत नाहीत. त्यामुळे मला देखील असं वाटतं की मला दुःख होतं त्याचं. म्हणजे आपण कुठल्या स्तराला चाललो आहोत. आणि शेवटी बघा, राजकारणामध्ये समोरून जर काही आलं तर प्रत्येक वेळी चूप नाही बसता येत, त्याला उत्तर द्यावंच लागतं. आणि मी तर नेहमी सांगतो की, म्हणजे गमतीने सांगतो, पण तुमच्या सगळ्या माध्यमांवर मी एक गोष्ट टाकतो की तुम्ही सकाळी 9 वाजता ज्या व्यक्तीचा इंटरव्ह्यू घेता ना, तो घेणं जर तुम्ही बंद केलं तर महाराष्ट्रातलं अर्ध राजकारण शुद्ध होऊन जाईल. ही कमेंट समोरच्यासाठी आहे, त्यामुळे त्याच्यावरती मी विधान काही करणार. मी सरळ पुढच्या प्रश्नाकडे वळेन. अशा कितीही कटू असलं तरी जी घटना आत्ता नुकतीच घडलेली आणि ज्याच्यामध्ये अनेक नावं महत्त्वाचे राजकारणी जर का सहभागी असतील तर त्याची चर्चा होणं आणि त्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारणं स्वाभाविक आहे. तो म्हणजे जे शिवपुतळ्याचं झालं त्याला जे 2 भाग आहेत. एक म्हणजे त्या घटनेनंतर राज्य शासनाच्या प्रमुख नेत्यांकडनं विधानं, साधारण त्याचा अन्वय अर्थ असा होता की हा नेव्हीचा पुतळा होता, त्यांचा प्रकल्प होता, त्यांच्याकडे उभारण्यात आला. त्याच्यामध्ये तुमची इच्छा फक्त एवढीच असेल की फॅक्ट सांगणे, पण त्याचा अर्थ असा झाला की राज्य शासन जबाबदारी ढकलते. बातम्या अशा आल्या की केंद्राकडून सुद्धा कदाचित तुम्हाला म्हणजे राज्य शासनाला सांगण्यात आलं की अशा प्रकारे जबाबदारी झटकू नका. हा एक भाग. त्यामुळे हे मिसकम्युनिकेशन टाळता आलं असतं का? आणि 2, जो काल राणेंच्या बाबतीतला सगळा विषय बघायला मिळाला, त्यांची विधानं बघायला मिळाली, त्याकडे पक्षाचे एक नेते म्हणून आणि राज्यकर्ते म्हणून सुद्धा तुम्ही कसं पाहता त्या राड्याकडे? पहिल्यांदा तर जी घटना त्या ठिकाणी घडली आणि ज्या प्रकारे तो पुतळा खाली आला, निश्चितपणे ही सगळी घटना लाजिरवाणीच आहे. म्हणजे या घटनेचं कोणी समर्थनही करू शकत नाही आणि त्याचं दुःख देखील सगळ्यांना आहेच. किंबहुना माननीय मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली आहे, आम्ही देखील त्याची माफी मागितली आहे, सगळ्यांनीच माफी मागितली आहे. कारण महाराष्ट्रातला जो सामान्य माणूस आहे त्याच्या मनामध्ये छत्रपती शिवरायांची प्रतिमा ही ईश्वरासारखी आहे, देवासारखी आहे, तो देवासारखा मानतो. त्यामुळे एक प्रकारे ईश्वराच्या मूर्तीचं भंजन झाल्यावर जेवढं दुःख होतं तेवढंच दुःख हे सामान्य माणसाला झालेलं आहे. आणि म्हणूनच आम्ही सगळ्यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी देखील त्यात मागितलेली आहे. आपण जे म्हणालात ते खरं आहे की ज्यावेळी PWDने हे केलं, PWDने पैसे खाल्ले, PWDने असं ज्यावेळेस आरोप होतात त्यावेळेस वस्तुस्थिती ही त्या ठिकाणी ठेवावी लागते. त्यामुळे तेवढीच वस्तुस्थिती ठेवण्यात आली की बाबा रे, हा काही PWDने केलेला भाग नव्हता, हा नेव्हीने केलेला होता. पण त्याच्यासोबत आम्ही सांगितलं एकमेकावर टाकण्याचा विषय नाही आहे, फॅक्ट काय तेवढंच फक्त आपण, अर्थात काही नेव्हीचं इंटेन्शन चुकीचं असण्याची शक्यताच नाही आहे. त्यांनाही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी लावायचा, तर तेवढ्याच गांभीर्याने त्यांनी त्याचा जो काही निर्णय असेल, प्रयत्न असेल केला असेल. पण त्या सगळ्या आकलनामध्ये कुठेतरी चूक झालेलीच आहे. आणि म्हणून याच्यामध्ये ही चूक आपल्याला कशी सुधारता येईल, कोणी चूक केली, त्याच्यावर काय कारवाई करता येईल, आणि तिसरं पुन्हा एकदा तिथे महाराजांच्या प्रतिमेला साजेशा असा एक भव्य पुतळा कसा उभारता येईल, या तिन्ही गोष्टींवर आम्ही निश्चितपणे काम करतो आहोत. अर्थात अशा प्रकारची घटना झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळे लोक बोलतात. त्याच्यामध्ये काही विधानं अशी देखील होऊन जातात की जी होऊ नये, आणि त्याच्यावर मग नंतर राजकारण देखील तापतं. आता जसं आपण बघितलं असेल की आमच्याकडनं आम्ही काही विधानं केली, तसं विरोधी पक्षाने देखील याच्यावर निव्वळ राजकारण करण्याचा प्रयत्न केला. माझा सवाल एकच आहे की असा कोण शिवभक्त असू शकतो किंवा असा कोण ईश्वराचा भक्त असू शकतो की भंगलेली मूर्ती, त्याचे फोटो तुम्ही सातत्याने त्या ठिकाणी व्हायरल कराल आणि अशा प्रकारे आपल्या ईश्वराची भंगलेली मूर्ती ही भंगलेल्या अवस्थेत जगभरामध्ये टाकण्याचा सोस कोणाला आहे? म्हणजे काय चाललं आहे? म्हणजे हे इतकं राजकारण खालच्या स्तराला, निवडणुका असतील त्या येतात जातात, पण अशा प्रकारे प्रत्येक गोष्टीवर राजकारण करणं हे मला असं वाटतं योग्य नाही आहे. आणि काल जो प्रकार त्या ठिकाणी झाला तो प्रकारही योग्य नाही आहे. मी त्या प्रकाराचं समर्थन करत नाही. या बाबतीत आपण
म्हणजे मला आठवतंय तुम्ही अनेकदा अगदी पक्षाचे ज्येष्ठ आणि वरिष्ठ नेते म्हणून अनेकांना अगदी अप्रत्यक्ष का होईना नकार तर दिलंच आणि शिवाय त्यांना सांगितलं की चूक झालं. आपलं यानंतर राणेंशी त्यांच्या म्हणजे मुलांच्या बाबतीत असेल किंवा त्यांचं विधान साधं सुद्धा नव्हतं, थेट त्याच्यात होतं घरात घुसून मारणे वगैरे आणि बाकीच्या गोष्टी. आपलं काही बोलणं झालं किंवा नाही? पक्षाच्या पातळीवर माझं बोलणं होऊ शकलं नाही. मी कालपासून नागपूरमध्ये होतो आणि माझे खूप लागून कार्यक्रम होते, पण मी निश्चित त्यांच्याशी बोलणार आहे आणि या सगळ्या गोष्टींची चर्चा मी त्यांच्याशी करेन. दुसरीकडे जो विरोधकांचा तुम्ही मुद्दा मांडला, आदित्य ठाकरे असं म्हणाले की हा सगळा राडा हे जे काही झालं मालवणमध्ये ते फडणवीसांनी घडवून आणलंय का, असा सवाल त्यांनी केलाय. म्हणून तर मी म्हटलं की सकाळ दुपार संध्याकाळ रात्र यांना एकच व्यक्ती दिसतो, त्याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे. त्यांना जेवणच जात नाही माझं नाव घेतल्याशिवाय. आणि मला असं वाटतं की महाविकास आघाडीने हा निर्णयच केला आहे की कुठल्याही गोष्टीची जबाबदारी देवेंद्र फडणवीसवरच टाकायची. पण शेवटी जनतेलाही समजतं ना हो, लोकांनाही माहिती असतं कुठल्या गोष्टीला कोण जबाबदार आहे. ओढून ताणून तुम्ही कुठेही देवेंद्र फडणवीसला आणलं तरी काही देवेंद्र फडणवीसचा प्रतिमा भंजन होणार नाही त्याच्यामध्ये. त्यामुळे त्यांनी किती प्रयत्न केले तरी मी शांतपणे त्या ठिकाणी बसलेलो आहे. जेवढं उत्तर दिलं पाहिजे तेवढंच उत्तर देतो आहे. हा विषय घेऊन पुढे जाण्यापूर्वी पुढचे विषय सुद्धा आहेत. हे खरं आहे की सर्वांनीच सत्तेशी संबंधित सगळ्यांनीच याबद्दल दिलगिरी व्यक्त केलेली आहे. एकनाथ शिंदे ते आज सकाळी पण म्हणाले, आमच्या कार्यक्रमात म्हणाले, अजितदादांनी पण म्हटलेलं आहे आणि आशिष शेलारांनी म्हटलेलं आहे. पण या प्रसंगाचं गांभीर्य पाहता एका ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिलगिरी किंवा माफी व्यक्त करत असताना, भाजपच्या बाजूने बोलत असताना आपणही अशी काही भावना व्यक्त करू इच्छिता? नाही, निश्चितपणे मी तर सांगितलंच की आम्ही सगळेच मुख्यमंत्री आणि आम्ही सगळे, मुख्यमंत्री आमचे नेते आहेत, आम्ही सरकारचा भाग आहोत. पण वैयक्तिक जरी मला म्हणाल तरी वैयक्तिक देखील महाराष्ट्राच्या प्रति मी दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो. कारण ज्या गोष्टीने महाराष्ट्रातल्या जनतेचं मन दुखलेलं आहे त्या गोष्टीकरता आपण जबाबदारी स्वीकारलीच पाहिजे आणि त्यांची क्षमा मागितलीच पाहिजे. आपण पुढे जाऊया. एक आणखी मोठा मुद्दा जो कदाचित या सगळ्या निवडणुकीच्या वातावरणावरती प्रभाव टाकतोय तो म्हणजे लोकसभेत बघायला मिळाला, तो म्हणजे मराठा आरक्षणाचा मुद्दा. जरांगे पाटलांनी तो मुद्दा अतिशय लावून धरलेला आहे. ताजी बातमी आजची देवेंद्रजी ही आहे की जरांगे पाटील म्हणाले की 29 सप्टेंबरपर्यंत आमची ओबीसीतून सरसकट आरक्षणाची मागणी पूर्ण करा, अन्यथा आम्ही थेट निवडणुकीमध्ये, त्यांनी शब्द असे वापरले जे बातमी वाचली ते, देवेंद्र फडणवीसांचे 118 आमदार आम्ही पाडू. तर या सगळ्या फिनॉमिनाकडे तुम्ही कसं बघता? हा विषय कुठे चाललाय? तुम्ही जे म्हणालात त्यातनंच तुमच्या लक्षात आलं असेल विषय कुठे चालला. देवेंद्र फडणवीसांचे आमदार पाडू. सरकार कोणाचं आहे? एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार. सरकारचे प्रमुख कोण आहेत? एकनाथराव शिंदे. सरकारमध्ये अधिकार कोणाला असतात? मुख्यमंत्र्यांना असतात. म्हणून मी परवा सांगितलं की मराठा समाजाच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांना एखादा निर्णय घ्यायचा आहे आणि तो निर्णय माझ्यामुळे अडला आहे असं जर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर त्या क्षणी राजीनामा पण देईल आणि राजकारणातनं निवृत्त पण होईल. आणि त्यावेळी माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं की त्यांच्या संपूर्ण कार्याला माझं समर्थन आहे. खरं म्हणजे मराठा समाजाकरता जे माझ्या कार्यकाळात झालेलं आहे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आम्ही तयार केलं. 1,00,000 मराठा समाजाचे तरुण आज उद्योजक झालेत. सारथी तयार केलं. शेकडो तरुण UPSCमध्ये IPS झाले, IAS झाले, MPSCमध्ये त्या ठिकाणी वेगवेगळ्या पदांवर सिलेक्ट झाले, डॉक्टरेट मिळाली. आम्ही शिक्षणामध्ये फी माफी असेल, हॉस्टेलची व्यवस्था असेल, स्वयंसारखी योजना, सगळ्या योजना मी सुरू केल्या आणि त्यांना बळकटीकरण त्याचं हे शिंदे साहेबांनी केलं आणि अनेक नवीन योजना देखील शिंदे साहेबांनी सुरू केल्या. तरी देखील देवेंद्र फडणवीसांचे मी आमदार पाडेन. आता मी एकच गोष्ट या ठिकाणी तुमच्या मंचावरनं सांगतो की जरांगे पाटलांचं म्हणणं काय आहे की तुम्ही OBCमधनं मराठा समाजाला आरक्षण द्या. चला एका मिनिटाकरता आपण असं समजू की देवेंद्र फडणवीस नालायक व्यक्ती आहे. माझं त्यांना आव्हान आहे की लोकसभेमध्ये ज्यांना त्यांच्यामुळे मदत मिळाली
ते महाविकास आघाडीचे शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि नाना पटोलेजी यांच्याकडनं त्यांनी लेखी घ्यावं ना की आम्ही मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण देण्याकरता तयार आहोत. घ्यावं. मी नालायक आहे ना. मग या तिघांकडनं त्यांनी घेऊन दाखवावं. या तिघांना त्यांनी म्हणावं की बघा बाबा, आता तुम्हाला आमची मदत पाहिजे किंवा आम्ही मदत केली आहे किंवा मदत करणार आहोत, त्यामुळे तुम्ही आम्हाला हे लिहून द्या की आम्ही मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण द्यायला तयार आहोत. त्यात 2 ट्रॅप असतात देवेंद्रजी, आणि याचाच कॉग्निशन्स घेतलेला आहे. शरद पवार असं म्हणतात की यासाठी सर्व जातीय, म्हणजे त्याच्यात जरांगे आले, ओबीसीचे हाके आले, सगळे आले, पक्षीय या नेत्यांनी बसून एक मोठी बैठक आयोजित केली पाहिजे. त्याच्या पुढचा ते बॉल केंद्राकडे टाकतायत. ते असं म्हणतायत की अल्टिमेटली ओबीसी आरक्षणाची मर्यादा ही केंद्राकडनं वाढवली जावी. त्यामुळे तुम्ही म्हणताय तसं उद्या करायचं म्हटलं तर हे म्हणणार की ते केंद्राचं काम आहे आणि केंद्रामध्ये मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो ना, सर्व पक्षीय बैठक बोलवली होती. पवार साहेबांकडनं निरोप आला की मी लिंकवर येतो. त्यांना लिंक पाठवली आणि वेळेवर विरोधी पक्षांनी त्या बैठकीवर बहिष्कार टाकला. का टाकला? कारण त्यांना हे माहिती होतं इथे हाच प्रश्न निर्माण होणार आहे, हाच प्रश्न इथे निर्माण होणार आहे आणि त्यामुळे त्यांनी बहिष्कार टाकला. हे दुटप्पी वागतायत, हे दुटप्पी वागतायत. आणि माझं म्हणणं काय आहे, तेही जरांगे पाटलांना विचारा ना तुम्ही की ते असं म्हणतात की 10% वाढवा आणि मग त्या ठिकाणी द्या, आणि ते ओबीसीमध्ये म्हणत नाही आहेत. ते असं म्हणतात की 10% आरक्षणाची लिमिट वाढवा आणि मराठा समाजाला आरक्षण द्या. ऑलरेडी 10% आरक्षण आम्ही दिलेलंच आहे मराठा समाजाला. त्यामुळे मग पवारसाहेब जे म्हणतात ते त्यांना मान्य आहे का? आणि म्हणून मी म्हटलं देवेंद्र फडणवीसांचे आमदार पाडीन का? जर यांच्यातलं कोणी तुम्हाला समर्थन देत आहे, कोणी तुमची बाजू घेत आहे, तर तुम्ही हे म्हणणं योग्य आहे. पण हे यांच्यापैकी एकही जण, विरोधी पक्षापैकी एकही जण जर तुमची मागणी मान्य करायला तयार नाही, तर देवेंद्र फडणवीसांचे आमदार पाडीन असं म्हणणं याच्यामागे काय दिसतंय? पक्षपात दिसतंच आहे ना. म्हणजे बिटवीन द लाईन्स ज्याला समजतं त्याला ते लक्षातच येत आहे. हा जो पक्षपात आहे तो कोणत्या पक्षाकडच्या तर्फे करण्यात आलेला पक्षपात आहे असं आपल्याला वाटतं? उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे, सांगण्याची आवश्यकता नाहीये. यातला एक पक्ष आहेत का एकच पक्ष? नाही, यातला एक्सपर्ट कोण आहे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. एक थोडा नाजूक प्रश्न विचारतो. ज्या एक्सपर्टकडे आपण बोट दाखवताय ते तेच एक्सपर्ट आहेत की ज्यांचं राजकारण आता महाराष्ट्रात राहिलं नाहीये असं आपण म्हणाला होता, त्यांचंच हे राजकारण आहे? माझं म्हणणं काय आहे, समजदार को इशारा काफी होता है. तुम्ही समजदार असाल तर तुम्हाला इशारा मिळाला, नसाल तर नाही मिळाला. एक फक्त हा पुन्हा शेवटचा मुद्दा घेऊन मी शेवटच्या मूळ निवडणुकीच्या अनुषंगाच्या प्रश्नाकडे जातोय, कारण फडणवीसांना पुढे त्यांच्या काही अपॉइंटमेंट्स आहेत. की आपण स्वतः वकील आहे, निष्णात वकील आहात आपण. अर्थसंकल्पाचं विश्लेषण नागपूरला आम्ही पाहिलेलं सुद्धा, वाचलेलं सुद्धा आहे. खरंच टेक्निकली ओबीसी अंतर्गत सरसकट 50% आत मराठा आरक्षण शक्य आहे का? बघा, 2 गोष्टी आहेत की पहिल्यांदा सामाजिक आर्थिक मागासलेपण हे आपल्याला सिद्ध करावं लागतं आणि ते सिद्ध केल्यानंतर मग ते कुठल्या कॅटेगरीत द्यायचं हे आपल्याला ठरवायचं असतं. तसं आम्ही सामाजिक आर्थिक मागासलेपण सिद्ध केलं आणि 10% आरक्षण आम्ही दिलं, जे आरक्षण आजही टिकलेलं आहे. आज आता ज्यावेळेस आपण असं म्हणतो की कुठल्याही समाजाला ओबीसीत आणायचं, तर त्यावेळेस ओबीसी समाजामध्ये 350 जाती आहेत. त्या 350 जातींचं मत असं पडतं की बाबा आधीच आम्हाला कमी मिळत आहे, तुम्ही याच्यामध्ये कोण वाटेकरी आणू लागलात. त्यामुळे एक प्रकारे आज जे महाराष्ट्रात घडायला नको ते घडलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. जे मी गेले 2 वर्ष सांगतोय की महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाज आणि मराठा समाज हा वर्षानुवर्ष, शतकानुशतकं गावगाड्यामध्ये एकत्रित राहिलेला आहे, एकमेकाला सामावून राहिलेला आहे. पण आज आपल्याला काय चित्र पाहायला मिळतं आहे महाराष्ट्रामध्ये? ओबीसी विरुद्ध मराठा. म्हणजे काही इंटरव्ह्यूज आपण देखील बघितले असतील की त्या लहान लहान मुली देखील जातीवर बोलत आहेत आणि त्या लहान मुली म्हणतात आम्ही ओबीसी आहे म्हणून आम्हाला इकडे मराठा समाजात बोलवत नाही, त्या म्हणतात आम्ही मराठा असल्यामुळे ओबीसी समाज आम्हाला बोलवत नाही. दुकानांमध्ये लोक जात नाही आहेत. असा महाराष्ट्र आपल्याला करायचा आहे केवळ राजकारणाकरता, केवळ या ठिकाणी एखादी निवडणूक जिंकायची म्हणून महाराष्ट्राला जाती जातीमध्ये या ठिकाणी दुभंग व्हायचं आहे. मला असं वाटतं कुठेतरी
ज्याला महाराष्ट्राबद्दल प्रेम आहे ना, अशा प्रत्येक नेत्याने याचा विचार केला पाहिजे. हे जे बीजारोपण आज आपण करतो, एखादी सत्ता येईल जाईल, कोणीच सत्तेवर परमनंट नाही, आम्ही नाही तेही नाही. पण महाराष्ट्रामध्ये जर असं जातीय बीजारोपण झालं आणि त्यातनं समाज दुभंगला, तर पुढचे 50 वर्ष तो समाज एक नाही होऊ शकणार. त्या दुभंगामुळेच महाराष्ट्रात मणिपूरसारखी परिस्थिती तयार होईल असं शरद पवार म्हणतात. म्हणून मला असं वाटतं की मणिपूरसारखी परिस्थिती तयार होईल, बांगलादेशसारखी परिस्थिती तयार होईल, अशा प्रकारची जी विधानं आता विरोधी पक्षाकडनं येत आहेत ना, त्यांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर विश्वास उरलेला नाही. ते संविधान मानतच नाही. भारताच्या संविधानामध्ये इतकी ताकद आहे म्हणून भारत एकसंघ आहे. तिकडे पाकिस्तानमध्ये अनेक वेळा मार्शल लॉ लागला आणि इकडे अनेक वेळा बांगलादेशातही बंड झालं. ते भारतात झालं नाही, कारण आपल्याकडे एक संविधान आहे. पण अशा प्रकारे ज्यावेळेस आपण म्हणतो मणिपूरसारखं होईल आणि बांगलादेशसारखं होईल, त्यावेळी कुठेतरी त्या संविधानावर आपण अविश्वास दाखवतो आहोत. माझा पूर्ण विश्वास त्या संविधानावर आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आणि भारतात असं काहीच होऊ शकणार नाही. निवडणुकीच्या शेवटच्या काही प्रश्नांकडे येऊयात. अगदीच निवडक आहेत, टेम्पलेट सारखीच येते प्रश्न, पण एक त्यातला प्रश्न मी आवर्जून आपल्याला विचारेन. उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीसमोर असं म्हटलेलं आहे की आपण मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवावा, जेणेकरून आपण एकमेकांचे उमेदवार पाडणार नाहीत आणि सगळे एकदलाने काम करतील, म्हणजे थोडक्यात बहुमत हा निकष ठरणार नाही. हा फॉर्म्युला पाहता, एक तर त्यांच्यावरती तुम्हाला कमेंट करायची असेल तर कराच, पण खरंच हा फॉर्म्युला महायुतीला पण लागू नाही ठरू शकत? असं आहे की महायुतीमध्ये काय फॉर्म्युला ठरवायचा ते आम्ही ठरवू, त्यांना काय ठरवायचं ते ठरवतील. आम्ही आता आमची चर्चा चाललेली आहे. आम्हाला एक गोष्ट तर पक्की आहे की आमचे मुख्यमंत्री आहेतच, ते पदावरच आहेत आणि ते सरकारचे प्रमुख आहेत. आणि ते पदावर असताना, ते सरकारचे प्रमुख असताना त्यांच्या नेतृत्वात आम्ही या निवडणुकीला सामोरं जातो. त्याचसोबत आपापले पक्ष आम्ही देखील लीड करतो. निवडणूक लढत असताना आपण चेहरा प्रोजेक्ट करायचा, निवडणुकीनंतर चेहरा प्रोजेक्ट करायचा, निवडणुकीच्या आधी करायचा, या सगळ्या गोष्टीचा योग्य वेळी निर्णय आम्ही घेऊ. आणि भारतीय जनता पक्षामध्ये अशा प्रकारचे निर्णय घेण्याचा अधिकार हा केवळ आमच्या पार्लमेंटरी बोर्डला आहे. त्यामुळे आमचं पार्लमेंटरी बोर्ड हे आमच्या दोन्ही आमचे जे एलाईज आहेत त्यांच्याशी बोलून त्याचा निर्णय करेल. आता आपण बघा, म्हणजे अनेक वेळा देशामध्ये विविध विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने कधीच चेहरा प्रोजेक्ट केला नाही, काही वेळा केला. त्यामुळे त्या वेळेच्या परिस्थितीनुसार त्याचा निर्णय होत असतो. पण इकडे थोडा गमतीदार प्रश्न आहे. इतर वेळी केंद्रामध्ये मोदी नाही तो और कोण, आमचे मोदी तुमचे कोण, असा जर का प्रश्न विचारत असेल तर आता मविया म्हणत असेल आता दाखवा, आम्ही आमचा एक चेहरा देतो, तुम्ही तुमचा चेहरा देता, हरकत काय? त्यांना देऊ द्या ना, देऊ तर द्या. अजून दिला कुठे आहे? शेवटी उद्धवजींना म्हणावं लागलं 4 भिंतीत तरी ठरवा. नाही ठरला ना, 4 भिंतीतही नाही ठरला. त्यांचा आला की आम्हाला विचारा, मग आम्ही सांगू. पण एकमेकांचे उमेदवार पाडले जाईल ही वृत्ती म्हणून सगळ्यांमध्ये कॉमन नाही का? ही भीती नाही महायुतीवाल्यांना? ही भीती नाही? मला असं वाटतं की असं नाही आहे. एकमेकाचे उमेदवार पाडणं हे चुकीचंच आहे आणि अशा प्रकारे जर केलं तर सत्ता येऊ शकत नाही. पण हे देखील खरं आहे की काही प्रमाणात हे अनेक वेळा होत नाही असं नाही आहे. कारण शेवटी आज राजकारण इतकं कॉम्पिटिटिव्ह आहे की कोणीच थांबायला तयार नाही आहे. आणि त्यामुळे ज्या ठिकाणी मग तुमची एखादी जागा युतीला जाते त्या ठिकाणी अनेक वेळा आपल्याला पाहायला मिळतं की तो जो तिथला तुमचा उमेदवार आहे एकतर दुसऱ्या पक्षात जाऊन लढतो, नाहीतर बंडखोरी करतो. पण मागच्याही वेळी आम्ही प्रयत्नपूर्वक बंडखोरी भाजपने तरी आम्ही मोठ्या प्रमाणात थांबवली. आम्ही आमच्या मित्रपक्षांच्या विरुद्ध बंडखोरी करू दिली नाही. तुलनेनं त्यावेळी उद्धवजींची जी शिवसेना होती तरी आमच्या कॅन्डिडेटच्या विरुद्ध मोठ्या प्रमाणात बंडखोरी केली, काही ठिकाणी तर त्यांची चिन्हही देऊन टाकली. पण ठीक आहे, भारतीय जनता पक्षाचं मत हे आहे की आपल्या मित्रांना सोबत घेऊन आपण चाललं पाहिजे. तुम्ही आता कधी उमेदवार नाराज कसे होतात किंवा सोडून जातात याचा उल्लेख केला, त्यामुळे अगदी ताजा रेफरन्स मला आठवला. कोल्हापूरमध्ये समरजित सिंह घाटगे आता तुतारी हातात धरतायत. तिकडे हर्षवर्धन पाटील हळूच डोळे मिसकावतायत आणि म्हणतायत की देवेंद्र फडणवीस तर म्हणाले होते की माझ्या सकट इंदापूरचं पालकत्व स्वीकारलेलं आहे. या घडामोडी घडतायत, याचा अर्थ आता चेहरेबंदी वाढा तेवढा चेहरेबंदी नाही असा घ्यायचा? बघा, मजेची गोष्ट काय आहे की
मागच्या काळामध्ये त्यांच्या पक्षातनं आमच्याकडे कोणी आलं की पक्ष फोडला, हे पक्ष फोडे आहेत. आणि आमच्याकडनं कोणी तिकडे गेलं की वाडा चिरेबंदी राहिला नाही, आता किती वाडा कमजोर झालेला आहे. ही दुटप्पी भूमिका नाही आहे का? मला सांगा, ही दुटप्पी भूमिका आहे. पण ही बदलती स्थिती नाही, काहीच नाही. जसे तिकडे जात तसे इकडे येणारे खूप आहेत. रांग लागलेली आहे, काळजी करू नका. एक भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मनातला प्रश्न विचारतो की 2019ला आमचे देवेंद्र फडणवीस जेव्हा निवडणुकीच्या समोर जात होते त्यावेळी मुख्यमंत्री होते, सगळं पॉझिटिव्ह वातावरण, चेहरा पूर्ण एस्टॅब्लिश झालेला, एक पूर्ण सेक्युलर जाती धर्माच्या पलीकडे गेलेला चेहरा. आता पहिल्या 2 वर्षात महाविकास आघाडी ते जे काही झालं ते, आणि त्यानंतर आपण सगळे आलो तरी त्याच्यात एकनाथ शिंदे आले. इथे एकनाथ शिंदेबद्दलचा राग नाही, त्यांचं म्हणणं आहे मग भाजपला मिळालं काय? आणि यापुढे सुद्धा आपल्याला जर का हीच 3 इंजिनची सरकार पुढे न्यायचं असेल तर त्याच्यात पुन्हा मुख्यमंत्रीपद आणि या गोष्टी होणार. त्याच्यात आपण अजितदादांना घेतलेले, ज्याबद्दल खरंच काही प्रमाणात नाराजी जी लोकसभेला काही प्रमाणात जाणवली. तर ह्या अपेक्षांचं आपण काय करणार? काय मिळालं 5 वर्षामध्ये, या 2 वर्षामध्ये? तुम्हाला एक सांगतो, 2.5 वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारने आम्हाला ज्या प्रकारे वागवलं आणि आमच्या कार्यकर्त्यांना ज्या प्रकारे वागवलं, त्यामुळे आमचे कार्यकर्ते हा प्रश्न विचारत नाही की आपल्याला काय मिळालं. 105 आमदार असलेला पक्ष, त्यांच्यापेक्षा कमी जागा असलेल्या 2 पक्षांबद्दल त्यांनी आपल्याला कसं वागवलं याबद्दल आपण म्हणताय? प्रश्न 105चा नाही आहे. प्रश्न असा आहे की हे जे 2 पक्ष सोबत आले, आणि विशेषतः पहिल्यांदा शिंदे साहेबांचा पक्ष सोबत आला म्हणून 105ला महत्त्व प्राप्त झालं ना. म्हणजे 105च्या पुढचे सत्ता आणण्याकरता जे होते ते आमच्यासोबत आले म्हणून सत्ता त्या ठिकाणी प्राप्त झाली. आणि ती सत्ता प्राप्त झाल्यानंतर ज्या प्रकारे महाविकास आघाडीच्या काळामध्ये अतिशय सुडाने वागवलं जात होतं, सामान्य कार्यकर्त्यांना अटक होत होती, सामान्य कार्यकर्त्यांवर विनाकारण केसेस दाखल होत होत्या, सामान्य कार्यकर्त्यांना हरॅस केलं जात होतं, त्यातनं त्यांची सुटका झाली. त्यांना हे माहिती आहे की त्या सरकारपेक्षा हे सरकार आपलं आहे, काही मिळो न मिळो हे आपले लोक आहेत, याच्यावर त्यांचं समाधान आहे. अजितदादांना सोबत घेणं नाही, ठीक आहे. अजितदादांना ज्या परिस्थितीमध्ये आम्ही सोबत घेतलं त्यानंतर काही प्रश्न निर्माण झालेच. म्हणजे हे काही लपवण्याचं कारण नाही आहे, कारण शेवटी शिवसेनेशी आमची एक नैसर्गिक युती होती, त्याच्यामुळे त्यांच्यासोबत आम्ही अलायन्स केल्यानंतर आम्हाला कोणी प्रश्न विचारला नाही. राष्ट्रवादीशी आमची वैचारिक युती कधीच नव्हती. आमचे विचार वेगवेगळे होते, आम्ही एकमेकाच्या विरुद्ध अगदी टोकाचं राजकारण केलं होतं. पण प्राप्त परिस्थितीमध्ये आपल्याला त्यांना सोबत घेणं गरजेचं आहे. ते आपल्यासोबत येत आहेत हे आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. काही प्रमाणात आम्ही यशस्वी झालो, काही प्रमाणात नाही झालो, हे देखील खरं आहे. काही प्रमाणात आमच्या मतदारांनी आणि काही कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केलीच. पण आज मात्र मला असं वाटतं की नाव इट हॅज सेटल डाऊन. आता त्यांना हे समजतं आहे की आम्ही का सोबत घेतलंय. भाजपचे कार्यकर्ते सेटल डाऊन होत असताना अजित पवार मात्र मध्येच म्हणतात सुप्रियाच्या विरोधात सुनेत्रा वहिनी देणं ही चूक झाली. मध्येच ते सूचित करतात की ते यावेळी बारामतीत लढणार नाही आहेत. मग एकीकडे भाजप सेटल डाऊन झालेलं आहे, अजित पवारांना स्वीकारलेलं आहे, तर अजित पवार हे फिलर पाठवत आहेत की काय? मला असं वाटतं ते त्यांचं स्वगत आहे, त्यामुळे त्याच्यावर मी काय प्रतिक्रिया देणार. त्याच्यासाठी अजित पवारांचा इंटरव्ह्यू घ्यावा लागेल. मी शेवटचा अगदी एक प्रश्न, काँग्रेसचा सर्व्हे आलाय, तो नाना पटोलेंची आज ताजा बाईट आता मी मध्ये वाचला बातम्यामध्ये. ते म्हणाले की आमचा सर्व्हे नाही पण अंडर करंट हाच आहे. तो आकडा असा की काँग्रेस 80 ते 90 जागा, राष्ट्रवादी 50-55, शिवसेना 25 ते 30. आपलं मत काय आणि महायुतीचा काही सर्व्हे याबाबतीत सांगतो का? मी तुम्हाला खरंच सांगू का, मला पूर्ण खात्री आहे की काँग्रेस आणि पवारसाहेबांची राष्ट्रवादी या दोघांनी मिळून हा सर्व्हे तयार केला आहे उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवण्याकरता, की जास्त जागा मागू नका, बघा सर्व्हेमध्ये तुम्ही 25-30च दिसताय. त्यामुळे हा टेबलवर बसून, घरी बसून उद्धव ठाकरेंना खाली दाखवण्याकरता आणि त्यांची डिमांड खाली आणण्याकरता केलेला सर्व्हे आहे. अशा प्रकारच्या कपोलकल्पित सर्व्हेवर माझ्यासारख्या नेत्यांनी प्रतिक्रिया देणं हे मला शोभत नाही. महायुतीचं काय एस्टिमेट आहे आता सध्या अंदाज? महायुतीचं एस्टिमेट पक्का आहे, आम्ही सत्तेमध्ये पुन्हा येणार, 100% येणार. शेवटचे 3 रॅपिड फायर, हे काय एक्सप्लेनेटरी प्रश्न नसतात. असं 5 वेळा शेवटचं म्हटलं नाही, पण ते सर मी हे आता गाड्याला जागा भराय द्या. हे अगदी सोपे एकदम पटकन नुसतं एक छोटंसं उत्तर द्यायचं आणि गमतीदार अगदी. हे एकनाथ शिंदेने मी विचारले होते तेच तुम्हाला विचारतो, फक्त थोडंसं बदल होईल.
3 शहरांची नावं मी तुम्हाला सांगतो, त्याच्यापैकी एक निवडायचं आहे. मुंबई, नागपूर, दिल्ली. म्हणजे काय? ह्याच्यातलं कोणतंही शहर निवडा आवडीचं. नागपूर. 3 नेत्यांची नावं मी तुम्हाला सांगेन. उद्धव ठाकरे, अजित पवार, एकनाथ शिंदे. आणि हातचा एखादा वेगळा ऑप्शन म्हणजे शरद पवार. महायुती. आणि तिसरा मुद्दा हा मी एकनाथ शिंदेंना विचारला होता, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा केंद्रात मंत्रीपद. पक्ष सांगेल ते. घरी जा म्हटलं तर घरी पण जाईल. धन्यवाद देवेंद्रजी, सविस्तर आणि दिलखुलास आपण वेळ दिला त्या गप्पांसाठी. त्यासाठी पुढारी न्यूजतर्फे आपले आभार. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या देवेंद्र फडणवीस हे त्या काही मोजक्याच नेत्यांपैकी आहेत ज्यांना बोलण्याचं भान आहे. देवेंद्र फडणवीस बोलताना कधीही इतर नेत्यांवर किंवा विरोधकांवर पातळी सोडून टीका करत नाहीत, मात्र अत्यंत चोखपणे विरोधकांचा भामटेपणा उघड करतात. मध्यंतरी देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीमध्ये बोलत असताना कोमटराव असं बोलून गेले होते की अरे हा माणूस तर नागपूरचा कलंक आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्यावर आजपर्यंत एकही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाहीये. देवेंद्र फडणवीस यांनी कुठलीही शिक्षण संस्था निर्माण केली नाही, सहकारी संस्था निर्माण केली नाही किंवा कोमटरावांच्या पत्नीप्रमाणे आपल्या पत्नीच्या नावावर 11 बोगस कंपन्या देखील उभारल्या नाहीत. कोमटरावांप्रमाणे जागोजागी भ्रष्टाचार केलेला नाहीये. त्यामुळे कोमटरावांना देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्याचा अजिबातच अधिकार नाही. मुस्लिम मतांसाठी लाचार झालेले कोमटराव आणि त्यांचा घरगडी भोंगा राऊत हे रोज देवेंद्र फडणवीस यांच्यावर पातळी सोडून टीका करतात. मात्र या दोघांचीही लायकी काय आहे आणि राजकीय पात्रता काय आहे हे आता अवघ्या जगाला कळून चुकलेलं आहे. कोमटराव जेव्हा भाजपसोबत युतीमध्ये होते तेव्हा त्यांना मान सन्मान भरपूर मिळत होता. प्रत्येक वेळी देवेंद्र फडणवीस यांनी कोमटरावांचं मन जपलेलं आहे, त्यांचा शब्द कधी खाली पडू दिला नाही. मात्र आता महाभकास आघाडीमध्ये शरद पवार रोजच कोमटरावांचा जाहीर अपमान करत आहेत, पण लाचार झालेले कोमटराव निमूटपणे तो अपमान सहन करत आहेत. कारण कोमटरावांचे हात आता दगडाखाली आलेले आहेत. कोमटरावांना स्वबळावर 288 जागा लढवण्याची अजिबातच इच्छा नाही, कारण त्यांच्यात तेवढी शक्तीच नाही. कारण कोमटराव स्वतःच सांगतात ना, माझ्याकडे तुम्हाला देण्यासारखं काही नाही, मी कफल्लक आहे. तेव्हा पवारांकडून होणारा अपमान चुपचाप सहन करून त्यांना महाभकास आघाडीमध्येच राहावं लागणार आहे. मित्रांनो, लवकरच महाराष्ट्रामध्ये 2024च्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. महायुती आणि महाभकास आघाडी दोन्हीतर्फे जागा वाटप जाहीर होईल. लोकसभेला आपला हिंदू मतदार कमी प्रमाणामध्ये बाहेर पडला, ज्याचा फटका लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दिसून आला. कारण हिरवे मतदार बहुसंख्य प्रमाणामध्ये मतदान केंद्रावर पोहोचले, त्यांनी मतदान केलं. मात्र आता 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये असं होऊ देऊ नका. जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हिंदू मतदार बाहेर पडला पाहिजे. तुम्ही सुद्धा बाहेर पडा आणि तुमच्या हिंदू मित्र परिवाराला सुद्धा आग्रहाने स्वतःसोबत मतदानाला घेऊन जा. मित्रांनो, लक्षात ठेवा, निवडणूक ही 5 वर्षातून एकदा जरी येत असली तरी ती एकच निवडणूक तुमचं 5 वर्षांचं भविष्य ठरवत असते, तुमच्या पुढच्या पिढीचं भविष्य ठरवत असते. तेव्हा मतदान करताना विचार करून मतदान करा मित्रांनो. खोट्या नरेटिव्हला बळी पडून स्वतःचं आणि स्वतःच्या पिढीचं नुकसान अजिबात करून घेऊ नका. हिंदूंमधली एकजूट यामध्ये फूट पडता कामा नये मित्रांनो. कारण आपली एकजूट हीच आपली शक्ती आहे, ताकद आहे आणि त्यामुळेच आपलं अस्तित्व आहे. हिंदू विचारांचे प्रतिनिधी जर लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये नसतील तर काय होतं याचं छोटंसं उदाहरण म्हणजे महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सवादरम्यान अनेक ठिकाणी गणपती मंडळांवर मुस्लिमांनी दगडफेक केलेली आहे. विचार करा, ही परिस्थिती भकास आघाडी जर सत्तेत आली तर आणखी किती भयंकर होईल. तेव्हा मित्रांनो, हिंदूंमध्ये जातीपातीवरून फूट पडू देऊ नका. तुम्ही सगळे सुज्ञ आहात, सुशिक्षित आहात, तुम्हाला फार सांगण्याची गरज नाही. मात्र ज्या लोकांना ही गोष्ट अजूनही कळत नाहीये ना, त्यांना तुम्ही तुमच्यातर्फे नक्कीच एकदा चर्चा करून बघा, त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करा, इतकीच तुमच्याकडे विनंती आहे. मित्रांनो, हिंदू प्रपंच या प्रपंच परिवाराच्या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलवरून नुकताच होम हवन करण्याचे फायदे आणि त्यामागील शास्त्रीय आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांची माहिती देणारा सुंदर असा व्हिडिओ प्रसारित करण्यात आलेला आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही दिलेली आहे. त्या लिंकला क्लिक करा आणि
हिंदू प्रपंचच्या त्या व्हिडिओला नक्की बघा. हिंदू प्रपंच या यूट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर सबस्क्राईब करा. आपला धर्म आणि शास्त्र यांची माहिती आपल्याला असणं आणि ती आपल्या पुढच्या पिढीला देणं हे आपलं नैतिक कर्तव्य आहे. तेव्हा हिंदू प्रपंचच्या व्हिडिओजला जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात शेअर सुद्धा करा. अजून जर महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो, देवेंद्र फडणवीस यांची ही मुलाखत आणि देवेंद्र फडणवीस यांची पत्रकाराला दिलेली उत्तरं यांवर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय. तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा. राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, भारत माता की जय, जय श्रीराम.